नमस्कार. हर हर महादेव. मंडळी, श्रावण महिना म्हणजे भगवान महादेवांची भक्ती करण्याचा अतिशय पवित्र काळ. आजच्या व्हिडिओत आपण श्रावण सोमवारच्या दिवशी घरच्या घरी भगवान महादेवांची साध्या सोप्या पद्धतीने, अगदी कुठलाही स्तोत्र नाही, कोणतेही मंत्र नाही, संकल्प नाही, आत्तापर्यंत तुम्ही इतकी साधी सोपी पूजा कुठेही पाहिली नसन, ऐकली नसन, इतकी साधी सोपी पूजा आपण आज करणार आहोत. चला तर मग श्रद्धा आणि भक्तिभावाने महादेवांची पूजा करू. चला तर मग वेळ न घालवता श्रद्धा आणि भक्तिभावाने महादेवांची पूजा करू. पूजेसाठी लागणारं साहित्य अगदी कमी, पूजेसाठी शक्य असेल तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला. श्रावण सोमवार निमित्त आपण महादेवांची पूजा करतोय म्हणून साहित्यामध्ये सर्वात अगोदर शिवपिंड किंवा शिवलिंग, त्यानंतर स्वच्छ पाणी, दूध, बेलपत्र आणि फुलं, अक्षदा, चंदन, भस्म, नैवेद्यासाठी खडीसाखर, धूप आणि दीप. साहित्यामध्ये कमी जास्त झालं तरी पण चिंता करू नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि भक्तिभाव आहे, हे लक्षात ठेवा. आता पूजा करण्यापूर्वी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे, आपली रोजची देवपूजा करून घ्यायची. त्यानंतर पूजेची जी जागा आहे ती जागा स्वच्छ करून तिथं महादेवाची पिंड किंवा शिवलिंग स्वच्छ पाटावर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आता सर्वात अगोदर दोन्ही हात जोडून मनोभावे महादेवांचं स्मरण करा. महिला पूजेला बसले असतील त्यांनी कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या आणि पुरुष जर पूजेला बसले असतील तर त्यांनी कपाळाला गंध लावून घ्या. आता संकल्प. आपला संकल्प साधा आणि सोपा असणार आहे. फक्त दोन्ही हात जोडून महादेवांना अगदी मनोमन प्रार्थना करा. हे भगवान महादेवा, आज श्रावण सोमवारच्या या पवित्र दिवशी मी आपल्या चरणी श्रद्धेने पूजा अर्पण करत आहे. माझ्याकडून पूजेमध्ये काही चूक झाली तर मला क्षमा करा आणि माझ्या कुटुंबावर सदैव आपली कृपादृष्टी राहू द्या, असा संकल्प करायचा. आता आपण अभिषेक सुरू करू, तो सुद्धा अगदी साधा आणि सोपा. आता सर्वप्रथम आपण महादेवांना स्वच्छ पाण्याने अभिषेक घालणार आहोत. अभिषेक करताना मनामध्ये ओम नमः शिवाय असा जप करा. ओम नमः शिवाय. 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 आता आपण दूध अर्पण करू. ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दूध अर्पण केल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आपल्याला. ओम नमः शिवाय. 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 आता आपला अभिषेक पूर्ण झालेला आहे. महादेवांना स्थापित करा. त्यानंतर महादेवांना गंध अर्पण करायचा. भस्म असेल तर भस्म अर्पण करा, नसेल तर आपला चंदन गंध जो आहे ते अर्पण करा. आता आपल्याला महादेवांना गंध अर्पण करायचा आहे. गंध, अक्षदा, फुलं आणि आता महादेवांना बेल अर्पण करा. बेल अर्पण करताना ते स्वच्छ धुवून घ्या. आता आपण महादेवांना बेल अर्पण करू. बेलपत्र नसेल तर चिंता करू नका. मनापासून केलेली भक्ती ही महत्त्वाची आहे. प्रत्येक वस्तू अर्पण करताना मनात महादेवांचं स्मरण करा. महादेवांना धूप ओवाळा. आता महादेवांना दीप ओवाळा. आता महादेवांना नैवेद्य दाखवा. आता आपण नैवेद्य दाखवू. आता आपला महादेवांना नैवेद्य दाखवून झाला. आता थोड्या वेळ शांत बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. 5 मिनिटं आपण या मंत्राचा जप करू. ओम नमः शिवाय. ओम नमः
शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. आता आपल्याला आरती करायची आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती आणि त्यानंतर महादेवांची आरती.
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठे जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. आरती करताना गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर भगवान शंकरांची आरती करून घ्या. दोन्ही आरती जर इथं मी दाखवली तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळं आरती तुम्ही करून घ्या व्यवस्थित. आरती करताना शक्य असेल तर संपूर्ण कुटुंबानं श्रद्धेनं आरतीमध्ये सहभागी व्हावं. आरती झाल्यानंतर हात जोडून महादेवांना नमस्कार करावा. आता पूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे. दोन्ही हात जोडा, डोळे बंद करा, मनात म्हणा, हे महादेवा, झालेल्या पूजेमध्ये काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा. माझ्या कुटुंबाला सुख शांती आणि समाधान द्या. सर्वांच्या जीवनात आरोग्य, आनंद आणि सकारात्मकता राहू द्या. हे भोलेनाथ, आपल्या सर्व भक्तांवर सदैव आपली कृपा राहू द्या. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. मंडळी, तुम्हालाही श्रावण सोमवार महादेव पूजा कृतीसह माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भक्तिमय आणि उपयोगी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी नक्की भेट द्या. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.